माझी आस हीची व्हावी माझी आस हीची व्हावी माझी हीची व्हावी माझी
जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, नभी फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायोजन था, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागस्तदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे Panduranga
सर्वप्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी व्हावी माझी आस हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी समचरण पांडुरंग परमात्मा विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या गावातील ग्रामदैवत रोटमलनाथ महाराज या गावामध्ये असणारे सर्व देव देवता यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून वारकरी संप्रदायामधील कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य वादनाचार्य गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य वेगवेगळ्या कमिटीचे चेअरमन सर्व माझ्या माता भगिनी पंचक्रोशीतून आजच्या कार्यक्रमाकरिता उपस्थित झालेले पाहुणे मंडळी आपल्या सर्वांच्या पवित्र आणि पावन चरणांना सर्वप्रथम मनापासून अभिवादन. वारकरी संप्रदायामध्ये निष्ठेनं श्रद्धेनं आणि अगदी अंतकरणापासून काम करणारी अनेक महात्मे आज माझ्या समोर उपस्थित आहेत. त्यामध्ये लवळे गावामधील आदरणीय मारणे महाराज असतील, आमचे आदरणीय येवले गुरुजी असतील, पांढरे महाराज असतील, पारखी महाराज असतील, अशा कित्येक लोकांची नावं घ्यावी. क्षीरसागर आप्पा असतील. मला वाटतं सगळ्यांची नावं जर घेतली तर वेळ कमी पडेल आणि काहीची नावं राहिली तर कदाचित त्यांना राग येईल. म्हणून कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता मस्तक हे पायावरी वारकरी
आहेत त्यांनाही वंदन आहे. चोखोबारा हे महार घराण्यातले आहेत त्यांनाही वंदन आहे. सेना नावी हे केस कापणारे म्हणजे नावी समाजातले आहेत त्यांनाही वंदन आहे. म्हणजे 18 पगड जातीमधल्या सगळ्यांनाच या एका प्रमाणामध्ये वंदन आहे, नमस्कार आहे. असो, आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा 7वा दिवस आहे आणि या 7व्या दिवसाची जागराची कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी लवळेगाव यांनी माझ्यासारख्या एका लेकराच्या वाट्यावर सोपवलेली आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. म्हणजे अखंड सेवा करणाऱ्यांनी सप्ताहातील संध्याकाळच्या जागराच्या कीर्तनामध्ये देवाकडे मागणं मागायचं आहे. पण मागणं मागणारा हा पहिली गोष्ट भक्त पाहिजे बरं का. आता तुम्ही म्हणसाल महाराज जर मागणी मागणारा भक्त पाहिजे तर मग आम्ही कोण आहोत? तुकाराम महाराज देवाकडे टेम्परवारी भक्त नाहीये. दुर्जनाच्या नाशाकरिता आणि सज्जनांच्या संरक्षणासाठी भगवंताने आतापर्यंत या मृत्यू लोकामध्ये जेवढे अवतार घेतले त्या प्रत्येक अवतारामध्ये महाराज हजर आहे. मी इकडचं तिकडचं बोलत नाही, प्रमाणेशी बोलतोय. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. भगवंताने प्रत्येक अवतार घेतला त्याचं प्रयोजन आहे दुष्टांचा संहार आणि आपल्या भक्तांना आपल्या चरणाजवळ जागा. या प्रत्येक अवतार कार्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात मी देवाच्या सोबत हजर आहे. आणि असे देवाच्या समवेत उपस्थित असणारे हजर असणारे महाराज आजच्या अभंगामध्ये देवाकडे 2-4 गोष्टी मागतायत. तर त्या अतिशय नम्रपणाने आपण या ठिकाणी श्रवण करायचे आहे. चांगला विचार जर केला तर एक भक्त म्हणून आपण या भूमिकेवर असलं पाहिजे की नेमकं भक्त म्हणून आपल्याला जीवनाच्या प्रवासामध्ये काय करायचं आहे. आताच येण्यापूर्वी मारणे महाराजांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये एक ज्येष्ठ नागरिकांची संघटना निर्माण झालेली आहे. 200-250 लोक आहेत म्हटले त्याच्यामध्ये. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलता येईल तर बोला. आता ज्या भूमीमध्ये तुकाराम महाराजांचा अवतार झाला त्या तुकाराम महाराजांना 375 वर्ष वैकुंठाला जाऊन झाले, बरोबर आहे. आणि या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या अनेक प्रमुख ठिकाणी या संप्रदायातील अधिकार संपन्न व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली फार मोठमोठे सप्ते होत आहेत महाराज. त्यामध्ये ज्ञानदान होत आहे, अन्नदान होत आहे. महाराजांचे जे 4500 अभंग आहे या अभंगाचं संगीत पारायण होते आहे. असे विविध उपक्रम या ठिकाणी सुरू आहे. त्यातलाच एक अभिनव उपक्रम पुण्यातील काही प्रतिष्ठित मंडळी एकत्र आली संप्रदायाची ज्यांना जाणीव आहे अशी. आणि या मंडळीने जसं ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी हस्तलिखित लिहून झाली, नाथबाबांचं भागवत हस्तलिखित लिहून झालं, तसं तुकाराम महाराजांची गाथा सुद्धा हस्तलिखित व्हावी म्हणजे हाताने ती लिहून काढावा प्रत्येक अभंग. याकरिता मंडळी एकत्र आली
आणि पुण्यामध्ये जवळजवळ 1 लाख गाथा ह्या वह्यात तयार करण्यात आल्या, छापण्यात आल्या. म्हणजे मला सांगा, आपल्या लवळे गावामधील किती किती लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला? हात वर करा. मी घेतला म्हणून मी वर करतो. रिटायर झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं याचं थोडस मार्गदर्शन सांगणं गरजेचं आहे ना. कीर्तन रोजच सांगणं चालले, प्रवचन रोजच सांगणं चालले, अभंग गायन रोज सांगणं चाललंय. बरं, आता किती लोकांची लिहायची तयारी ते सांगा. 1 वर्षात तुम्हाला 1-1.5 वर्षात लिहायचं आहे. किती लोकांची लिहायची तयारी आहे? एका दिवसाला समजा महाराजांचे 4,500 अभंग आहेत. वर्षाचे 365 दिवस आहेत. 365 दिवसापैकी तुमच्याकडे 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास किती लोकांना फ्री मिळतो? हातवर करा. एकालाही मिळत नाही. एवढे कामात आहे तुम्ही, हरकत नाही. किती लोकांची गाथा लिहिण्याची इच्छा आहे? फक्त हातवर करा. तुम्ही आता एक काम करायचं, gathalikhan.org हे संकेतस्थळ आहे बरं का. तुम्हाला नाही कळलं तर मुलाला विचारा आणि त्याच्यावर तुमची नोंदणी करा. नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला विनामूल्य 1ही रुपया न देता जांभूळकर महाराज त्याचे ऍडमिन आहेत, किंवा तुम्ही जर 100 लोक दिले तर 100 गाथे तुम्हाला घरपोच आणून देण्याची जबाबदारी माझी बरं का. पण तुम्ही हे लिहिण्याचं काम करा. 1 लाख गाथा महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावामध्ये गेला. लोक त्याचा हस्तलिखित लिहिताय. रोज तुम्हाला फक्त 4 अभंग, 10 अभंग, 15 अभंग लिहायचे आहे आणि तुम्हाला जशी येतील तशी लिहा. तुमच्यावर बंधन नाही. समजा आज तुम्ही लग्नाला गेले, आता उद्या परवा दिवशी 4 दिवसांनी आमचा समारोप समार आहे, ते दिवसभर काहीच करणार नाही, त्याच्यातच गुंतणार आहे. तुमचे त्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी लिहा. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? टीव्हीच्या समोर आपण 10 ते 15 मिनिटं बसतोच का नाही? पण आपण म्हणतो पंचमवेद तुकोबारांनी निर्माण केला. महाराज मला सांगा, त्या पंचमवेदामध्ये नेमकं काय म्हणतात तुकोबारा हे तर कळलं पाहिजे का नाही? एका भक्ताच्या भूमिकेमधून तुकोबारा आज देवाकडे मागणं मागतात. तसं पाहायला गेलं तर मागणं मागणाऱ्यातली जी मंडळी आहे ही सामान्य आहेत मंडळी. देवाकडे असं आहे, काही न मागे कोणाची, तोची आवडे देवासी. जो देवाकडे काहीच मागत नाही तो भक्त देवाला आवडतो. आता इथं आपण उद्या रांग लागेल बघा. इथं कमीत कमी 1 नारळ घेऊन, पावशेर पेढा घेऊन लोक रोटमलनाथाच्या मंदिरात येतील दर्शनाला. पण प्रत्येक जण त्यातले 1000 माणसं जर आले तर 1000 माणसातले फक्त महाराज 2% माणसं देवाकडे काहीच मागणार नाही. म्हणतील देवा तुझ्या कृपा आशीर्वादानं तू आतापर्यंत जसं ठेवलं त्याच्यामध्ये समाधानी आहे. पण 1000 माणसामधले 998 माणसं काहीतरी देवाकडे मागितल्याशिवाय राहणार नाही. काहीतरी मागतील. मग ते धन असेल, मुलबाळ असेल, शेती असेल, नोकरी चाकरी असेल, व्यवसाय असेल. आता तुमचं काय काय आहे मी काय सांगणार आहे महाराज. पण सामान्य माणसाच्या भूमिकेतून जर विचार केला तर महाराज देवाकडे प्रत्येक जण मागण्याची अपेक्षा करतोय. आणि देवाचे निष्ठावंत खरे जे भक्त आहेत ते मात्र सेवा रात्रंदिवस करतात येवले गुरुजी, पण मागत मात्र काहीच नाही. आणि म्हणून आज मागणी पर प्रकारातला अभंग आहे. तुकाराम महाराजांचा जर विचार केला तर आपण बोलून गेलो 375 वर्ष त्यांना झाली. पण महाराज तुकाराम महाराज हे जे लिहितात हे एका अवतार कार्यापुरतं नाही, तर महाराजांनी प्रमाण दिलं जे जे झाले अवतार, म्हणजे जेवढे अवतार घेतले तेवढे. आणि नुसत्या महाराजांनी ज्या कुळामध्ये, ज्या घराण्यामध्ये जन्म घेतला त्या घराण्यामध्ये जवळजवळ 12 पिढ्याचा परमार्थ आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. पंढरीची वारी
तीर्थव्रत देवाच्या प्रत्येक अवतार कार्यामध्ये देवासोबत सहभागी असणारे तुकाराम महाराज म्हणतात की पंढरीची वारी माझ्या घरामध्ये आहे, बाकीचे व्रत करण्याची मला गरज नाही. आणि जगाच्या पाठीवर असं एक व्यक्तिमत्व अवतार कार्याला आलं. 42 वर्ष मेघाप्रमाणे, मेघ जसं पाऊस पाडतात तसं मेघाप्रमाणे ज्ञानदानाचं काम केलं. ढग तुमच्या गावावर आले तर हागंदरी पाहत नाहीत आणि चांगल्या लोकांचं शेत पाहत नाही. त्यांचं काम आहे फक्त पाऊस पाडणे. तसं तुकोबारायांनी जो परमार्थ आहे, 4 वेदामधला जो काही मतितार्थ आहे, तो मतितार्थ समाजाच्या समोर मांडण्याचं काम केलं. आणि हे काम करत असताना जात धर्म पंथ कुळ गरिबी श्रीमंती श्रेष्ठ कनिष्ठ असा काहीच भेदभाव केला नाही. सगळ्यांना या रे लहान थोर लहान थोर. पहिली गोष्ट लहान मंडळी, थोर म्हणजे ज्येष्ठ असतील वयोवृद्ध असतील त्यांनी सुद्धा याती भलते नारी नर. तुम्ही कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे आहे, कोणत्या पंथाचे आहे, कोणत्या कुळाचे आहे याचा अजिबात विचार करू नका. कोणत्याही जातीचे असले तरी या, नारी असतील तरी या आणि नर असतील तरी या. काय अर्थ आहे महाराज याच्यामध्ये. येवले गुरुजी यावर्षी आमच्या गावामध्ये हनुमंतरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आता 4 दिवसापूर्वी कलश स्थापना होती आणि कलश स्थापनेला काल्याचं कीर्तन माझं होतं. पण योग असा, स्वतःच्या मी गावातलं सांगतो बाहेरचं सांगत नाही बरं. योग असा, ज्या वेळेला मी फेटा बांधून गावामध्ये गेलो त्यावेळेला गावातल्या त्या आतमधल्या मंदिराला कुलूप लावलं होतं. मारुतीच्या मंदिराला कुलूप लावलं होतं. मी सहज एकाला प्रश्न विचारला, म्हणलं का रे बाबा, हनुमंतरायाचा कलशारोहण सोहळा आहे, इथं भागवत कथा चालू आहे आणि त्याला कुलपानं बंदिस्त का केलं? तर ते म्हणले, महाराज इथं आतमध्ये स्त्रियांना यायला प्रवेश नाही. मी म्हटलं स्त्रियांना यायला प्रवेश नाही हे जरी बरोबर असलं तरी सुद्धा हनुमंतरायांनी काय काम केलं हे तुम्हाला माहिती आहे का? सीतामाई एक स्त्रीच होती आणि त्या सीतामाईचा शोध कुणी लावला? धन्य अंजनीचा
कार्याचा उल्लेख करतात. जेने सीता शोध केली, रामे सीता भेटविली. ज्या हनुमंतरायाने सीतामाईचा शोध केला आणि प्रभू रामचंद्रांना पुनश्य त्या सीतामाईची भेट घडवून दिली. द्रोणागिरी आणला लक्ष्मण वाचविला. हेच तुकाराम महाराज त्या हनुमंतरायाचं वर्णन करताना असं म्हणतात, आईचा मारुती परोपकारी आणि तुका लोळे चरणावरी. तुकोबाराय ज्याच्या चरणावर लोळण घेतात त्या हनुमंतरायाने सीतामाईचा शोध लावला. मंडळी, चांगला विचार जर केला तर त्या मंदिरामध्ये मी सांगितलं तरी सुद्धा लोकांनी कुलूप उघडलं नाही. आता ही जर परिस्थिती माझ्या गावात असेल तर तुमच्या गावातलं मी काय सांगणार आहे? मला सांगायचं तात्पर्य हे आहे की आज लोक काय करायला लागले, भांबावलेल्या अवस्थेमध्ये लोक आहेत. मला काय करायचं हे नेमकं कळेल असं झालं. भक्त जर म्हणायचं असेल तर भक्ताच्या अंगी काही लक्षण आहे. ती लक्षणं आपल्या अंगामध्ये आहेत का याचा सूक्ष्म पद्धतीने विचार केला पाहिजे. आज लवडे गावाची लोकसंख्या कमीत कमी येवलेगुरुची 10,000च्या वर असेल. पुढच्या वर्षी मला कीर्तना बोलवतील का नाही याची मला शाश्वती नाही. पण 10,000 लोकसंख्येमध्ये टाळकऱ्याचा जर विचार केला तर मोजून 10 ते 12 टाळकरी असतील. हे टाळकरी वाढावे असं तुम्हाला वाटत नाही का? भक्ताच्या लक्षणामध्ये आमचे टाळकरी वाढावे असं वाटत नाही का? वाढावं वाटतं ना. मग एखाद्या आईने सांगितलं पाहिजे मुलाला की बाबा 7 दिवस आपल्या गावचा सप्ताह आहे, तुला मी नवीन ड्रेस देते, पण 7 दिवस तू टाळ घेऊन उभं राहायचं. किती आईने आपल्या लेकराला सांगितलं सांगा मला, हातवर करून. का उद्या कुस्त्याच्या आखाड्यात उतरायला सांगितलं ते तरी सांगा. मंगलाताई बनसुडेचा तमाशा आहे तिथं जायला सांगितलं ते तरी सांगा. महाराज, फार मोठी शोकांतिका आहे. प्रत्येक ठिकाणी बारकाईने सूक्ष्म पद्धतीने जर विचार केला तर माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझा मुलगा इंजिनियर व्हावा, माझा मुलगा वकील व्हावा, माझा मुलगा कलेक्टर व्हावा ही प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि ती रास्त आहे. त्याच्याबद्दल मला दुमत नाही, म्हणायचं नाही. पण माझा मुलगा एक सुसंस्कारित या भारताचा, या लवळे गावाचा नागरिक व्हावा असं का नाही वाटत आपल्याला? माझ्या मुलाने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अभक्ष भक्षण करू नये, मद्यपान अपेपान पिऊ नये. माझ्या लेकरांना अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार, बलात्कार या गोष्टीला प्राधान्य देऊ नये असं का नाही वाटत एखाद्या पालकाला, एखाद्या मातेला? तुकाराम महाराजांना हा सुसंस्कृत समाज बनवायचा आहे. तुकाराम महाराजांना टाइमपास म्हणून नाहीये. तुकाराम महाराजांचं जे वाङ्मय आहे ते करमणूक म्हणून नाहीये, समाजाच्या गरजेकरिता आहे हो राजे हो. कारण अज्ञान रूपी अंधकारामध्ये जीवनाचा प्रवास करणाऱ्या जीवाला त्याचं स्वतःचं हित कळत नाही आणि म्हणून त्याचं हित सांगण्याकरिता घरदार, लेकरं बाळ, गाडी घोडी, बंगला माडी, व्यवसाय, जहागिरी या सगळ्याला माचीची काडी लावली महाराज तुकाराम महाराजांनी. संसाराच्या नावे घालोनी या वाढता हा पुण्य धर्म केला. मंडळी, आपल्यापर्यंत जो परमार्थ आला ना, फार लोकांनी याच्यासाठी त्रास सहन केला हो. तुकोबारायांच्या
घराण्याच्या परंपरेचा जर विचार केला तर बोलोबा काका पंढरीची वारी करत होते. नवे त्यांच्या 10-12 पिढ्यामध्ये पंढरीची वारी आहे. पण महाराज परमार्थ करणारी मंडळी साधारण त्यांचं कुटुंब काबाड कष्ट करायचे आणि मिळेल त्या मजुरीमधून पंढरीची वारी करायची. एक दिवसचा प्रसंग, चाकणच्या पाटलाकडे तुकोबारायचे वडील गेले आणि सांगितलं, पाटील आपल्याला दिंडीमध्ये जायचंय, वारीमध्ये जायचंय. पाटलांनी सांगितलं, तुकोबा काही काळजी करू नका, तुमची धर्मपत्नी, तुम्ही, मी, माझी धर्मपत्नी, आपण सगळे जण वारीमध्ये जाऊ, अजिबात काही काळजी करू नका. आणि महाराज आषाढीची वारी अगदी जवळ आली, आता प्रस्थान व्हायचं आहे. आणि तेवढ्यामध्ये पाटलाकडून तुकोबाराला निरोप आला की महाराज माझी परिस्थिती जरा बिकट झालेली आहे, शरीर गलित गात्र झालेला आहे, आजारी आहे आणि त्यामुळे मी येऊ शकेन का नाही माहित नाही, पण तुम्ही मात्र एकटेच चला, मी कशी सुद्धा तुमची व्यवस्था करतो. तुकाराम महाराजाला आपल्या बोलोबा काकाला बोलवून आलं आणि बोलोबा काकांनी विचार केला. आपण धर्मपत्नीला 15 महिन्यापासून सांगितलं वारीला जायचं आहे, तिनं सगळे कपडे साफसफाई करून ठेवली, बॅगा भरून ठेवल्या आणि आता वारीला जायचं आहे. तर पाटलांनी निरोप दिला, फक्त एकटेच चला. आता कसं करायचं, धर्मपत्नीला कसं सांगायचं. तुकोबाराय घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर आपल्या बोलोबा काका घरी आले आणि पत्नीला सांगितलं, ये. जवळ आली आणि सांगितलं, अगं वारीला जायचं ठरलं होतं आपलं, पण कनकाई या वेळेला मात्र तुला घरीच थांबावं लागणार आहे. कदाचित माहित नाही मला काय प्रसंग आहे तो का किंवा देवाच्या मनात आहे का नाही, पण तुला घरीच थांबावं लागणार आहे. असं म्हटल्यानंतर कनकाई मातेनं ब्रश शब्दानं सुद्धा त्यांच्याकडे तक्रार न करता मालकाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, मालक आपली वारी चुकली नाही पाहिजे, एवढंच काम करायचं आपल्याला. तुम्ही गेले का आपण दोघं गेलो काय हरकत नाही, तुम्ही जा मालक, मी घरी थांबते. आणि महाराज प्रस्थान झालं आणि बोलोबा काका निघाले. पहिलाच मुक्काम पुण्यात आला आणि पुण्यात मुक्काम आल्याच्या नंतर ही गोष्ट जगाच्या बापाला कळाली. पांडुरंग परमात्म्यानं अक्षरशः त्या चाकणच्या पाटलाचं रूप घेतलं. महाराज बैलगाडी झोपली, त्या बैलाच्या खांद्यावर झुली टाकल्या, गळ्यामध्ये घुंगूरमाळा बांधल्या, डोक्याला मुंडासं बांधलं आणि चाकणचे पाटील तुकोबारायांच्या घरी आले. कनकाई मातेला सांगितलं, आई साहेब लवकर आवरा, आपल्याला वारीला जायचं आहे. तिने सांगितलं, महाराज माझी परिस्थिती नाही, आणि सांगितलं की मला एकट्यालाच महाराजांना जायचं आहे. पण त्यांनी सांगितलं नाही, सगळं व्यवस्थित झालं आणि आता या. रुक्मिणी आई साहेबाला त्या पाटलानं पाटलीन केलं. जगाचा ब्रह्मांडाचा मालक तो पाटील झाला आणि पुण्यामध्ये महाराज कनकाई मातेला घेऊन आले. रोज वारीमध्ये चालायचं, पण रुक्मिणी म्हणजे त्या पाटलीन बाईला सांगितलं, अगं यांच्या पोटी फार मोठे महात्मे येणार आहे, यांची 12 पिढ्याची वारी आहे, यांना अजिबात त्रास झाला नाही पाहिजे बरं का. महाराज रुक्मिणी आई साहेबांना एक काम करायचं, सकाळी उठल्यानंतर पहिलं काम करायचं चूल पेटवायची, कारण तेव्हा साहेब गॅसची व्यवस्था नाही. चूल पेटवायची, त्याच्यात गरम पाणी करायचं आणि ते पहिलं पाणी कनकाई मातेसाठी आंघोळीला टाकायचं. आंघोळ झाल्याच्या नंतर कनकाई मातेची ती साडी जे लुगडं असेल ते धुवायचं, ते वाळू घालायचं, त्याची घडी करायची आणि दुसऱ्या दिवसापर्यंत ते सांभाळून ठेवायचं. सकाळचा नाश्ता, सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण हे दोन्ही टाइमचं, कारण तिकडे सांगितलं होतं. आणि महाराज सगळ्या दिंड्या वाखरीपर्यंत आल्या बघा. वाखरीपर्यंत इतकी सोय घेतली कनकाई मातेची, रुक्मिणी आई साहेब म्हणजे त्या पाटलीन बाईनं आणि प्रत्यक्ष विठ्ठलानं. आणि मग तिथं सगळ्या पालख्या एकत्र होतात ना, सगळ्या पालख्या एकत्र झाल्या आणि सगळ्या पालख्यामध्ये ही विचार, तेव्हा आमचे पती कुठे आहेत, अजून दिसले नाही म्हणे, ते पुढे आहे.
पण आता तिथं मात्र सगळ्या एकत्र झाल्याच्या नंतर बोलोबा काका आणि कणकाई मातेची भेट झाली. कणकाई मातेनं विचारलं, महाराज कसे आहात? म्हटले मस्त मजेत वारी चालू आहे. तुम्ही कशात आणि तुम्ही कशा आल्या? अहो म्हटले तुम्ही पुण्यात आला आणि ते पाटील आणि पाटलीनबाई गावात आले, घरी आले, गाडी बैल आणले. म्हणले महाराज त्या बैलाचं वर्णन केलं, गाडीचं वर्णन केलं, त्या पाटलाचं वर्णन केलं आणि सांगितलं महाराज अहो तुमच्यामुळं माझी एवढी व्यवस्था केली त्यांनी, मला कशाला हात लावू दिला नाही बघा. सकाळी गरम पाणी, माझं लुगडं धुवायचं, घडी घालायची, हे सगळं महाराज यथाव्यवस्थित जेव खाऊ घालायचं. बोलोबा काकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. कणकाई अगं मी येताना त्या पाटलाला भेटून आलो, पण हा जो पाटील आहे ना, हा पाटील म्हणजे चाकणचा पाटील नाही तर जगाचा बाप आहे. अगं तुझं धुणं धुतलं की दुसरी तिसरी कोणी नाही, आपली रात्रंदिवस ज्याचं भजन करतो त्याची धर्मपत्नी म्हणजे रुक्मिणी माता आहे. हे तुला कसं काही नाही कळालं? तू त्याच्याकडून धुणं धुवून घेतलं, गरम पाणी करून घेतलं, 2-2 वेळेला जीव घालून घेतलं. अगं आपल्या घराण्याची परंपरा आहे सेवा करायची, पण मागायचं मात्र काहीच नाही. तू वारीला आली कणकाई, मला खूप आनंद झाला, पण माझ्या पांडुरंगाने आणि माझ्या रुक्मिणी मातेनं तुझी अखंड सेवा केली ग. शेवटी दोघेही नवरा बायको पांडुरंगाच्या रावळामध्ये गेले. बोलोबा काकांनी मनोमन त्यांना अगदी लाजिरवाणं वाटलं आणि शेवटी पांडुरंगाला साष्टांग प्रणिपात केला आणि बोलोबा काका पुढे गेले. कणकाई माता मागायला विचारलं, आई साहेब काहीतरी मागा ना तुम्ही. 12 पिढ्याची वारी आहे, पण कणभर सुद्धा एकाही पिढीतल्या एकाने मागितलं नाही, कारण वाळ वडिलाची रीत तुम्ही जाणता आहात. पोटी संतान नाही. कणकाई मातेला प्रत्यक्ष जगाचा ब्रह्मांडाचा मालक म्हणतो काहीतरी मागा. आणि मग एका स्त्रीची आणखी काय अपेक्षा असेल महाराज? कणकाई मातेनं देवाला सांगितलं, देवा आमच्या 12 पिढ्यानं आतापर्यंत वारी केलेली आहे, पण आम्ही दोघं नवरा बायको गेल्यानंतर मात्र ही वारीची परंपरा चालेल का नाही आम्हाला शंका आहे. तर तुला द्यायचंच असेल ना तर एखाद्या कुळामध्ये दे, जे तुझ्या वारीची परंपरा पुढे चालू ठेवल. पण मात्र देताना एक काळजी कर. पुत्र देई ऐसा गुंडा, पुत्र देई ऐसा गुंडा, त्याच्या हाती ओढून देता, त्याच्या हाती लोकी देता. पुत्र देई ऐसा गुंडा, त्याच्या हाती लोकी देता, त्याच्या हाती लोकी देता, त्याच्या हाती लोकी देता. पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. देवा असं दे की त्यानं झेंडा लावला पाहिजे रे, बरं का, आणि त्रैलोक्यात लावला पाहिजे. देवाने तथास्तु म्हटलं महाराज. आणि घरी आल्यानंतर कणका माईला दिवस गेले आणि कणका माईच्या पोटी जगद्गुरु तुकाराम महाराज अवतीर्ण झाले.
बालवयामध्ये काही दिवसानंतर आई वडील गेले, पण आपल्या वाडवडिलाची वारीची परंपरा महाराजांनी चालू ठेवली. ही चालू ठेवत असताना अनेक वर्ष महाराजांना 42 वर्षाचं आयुष्य लाभलं बघा. 42 वर्ष ही वारीची परंपरा चालू आहे. पुन्हा महाराज वार्धक्याने जर्जर झाले. आता वारी करता येते का नाही तेही शंका आहे. म्हणून काही संत महात्मे पंढरीला निघाले. त्यांच्या हाती महाराजांनी सांगावा पाठवला, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा, तुका मने मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. महाराज हा सांगावा पांडुरंग परमात्म्याने ऐकला. ते पत्र पांडुरंग परमात्म्याने वाचलं आणि रुक्मिणी आईबाई साहेबाला सांगितलं की आपल्याला देहू गावामध्ये जायचं आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, नांदे तेथे देव पांडुरंग. पहिल्यांदा जाण्याच्या अगोदर सांगितलं तुकोबालाच घेऊन येऊ, म्हणून आपलं स्वतःचं वाहन गरुडजी पाठवलं. महाराज तुकोबारांनी त्या गरुडजीला नमस्कार केला आणि सांगितलं, गरुडा तुझ्या पाठीवर बसण्याचा अधिकार फक्त माझ्या पांडुरंगाचा आहे. तुझ्या पाठीवर बसण्याचा अधिकार माझा नाही. त्याच्यामुळे जा, देवाला सांग की भेटायला तुम्हीच यावं. गरुड आलं होतं तसं वापस गेलं आणि मग देव रुक्मिणी आई साहेब पाठीवर गरुडाच्या बसून प्रत्यक्ष देहू नगरीमध्ये आले. आणि देहू नगरीमध्ये आल्यानंतर तुकोबाचं भजन चालू आहे. शरीर गणित गात्र आहे पण मन मात्र प्रफुल्लित आहे बर का. आणि भजन करता करता प्रत्यक्ष देव आले. काय करावं महाराज देव आल्यानंतर, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार खूप मोडती जर्जर. घरी मोडकिया बाजा, वरी वाकळांच्या सेजा, दरदरीत पाण्यामध्ये रांधील्या कन्या, त्या कन्या देवाने खाल्ल्या. महाराज बीजेच्या अगोदर जी एकादशी येते ना महाराज, तेव्हापासून तो सोहळा साजरा होतो. त्या कन्या देवानं फुरके मारू मारू खाल्ल्या. मूक शुद्धी तुळशी दळ आणि तुका म्हणे मी दुर्बळ. महाराजांची जायची वेळ आली. देव म्हणतात तुकोबा तुम्ही आता जाणार आहात, पण त्याच्या अगोदर काहीतरी मागा ना. तुम्ही काहीच मागत नाही, तुमच्या पिढ्याने आतापर्यंत काही मागितलं नाही. तेव्हा तुकोबाराला आग्रह केला देवाने. आता बऱ्याच वेळेला आग्रह झाला की महाराज काहीतरी मागावं लागतं, थांबावं लागतं त्या ठिकाणी. आणि मग तुकोबाराने देवाकडे मागणं मागितलं. आजच्या अभंगाचं पहिलं भावी माझी
सांगितलं की हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पण याचं काय प्रूव्ह आहे का? जर आपण धर्मशास्त्राचा विचार केला, कारण आता सध्या कसं आहे, इकडं प्रयोग करायचा आणि इकडं त्याचं निरीक्षण करायचं. म्हणजे तो प्रयोग सक्सेस झाला का नाही हे बघायचं. थोडं मागं जा, पाठीमाग. महाराजांनी सांगितलं मला दास व्हायचं आहे आणि जन्मोजन्मी व्हायचं आहे. मग आता ज्या वेळेला भगवान परमात्मा नृसिंह अवतारामध्ये होते, त्यावेळेला महाराज भक्त प्रल्हादाच्या रूपात होते. आणि काय केलं महाराज? भजन सोडून दुसरं काहीच केलं नाही. म्हणजे दासाचीच भूमिका केली ना. भजन सोडून दुसरं काहीच केलं नाही. पुढे मृत्यू आला, उंच कड्यावर लोटून दिलं तरी भजन चालू होतं. उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं तरी भजन चालू होतं. स्वतःची बहीण जिला अग्नीपासून वर होता की तुला काही होणार नाही, तिच्या मांडीवर बसवलं, बाजूनं लाकडं गौऱ्या लावल्या, माचीची काडी लावली तरी सुद्धा भजन चालू होतं. म्हणजे दासाची भूमिका केली. त्यानंतर पुढचा अवतार आहे प्रभू रामचंद्राचा. तिथं अंगदजीच्या रूपात आहे. सुग्रीवासोबत प्रभू रामचंद्राची सेवा सोडून दुसरं काही केलं नाही. पाठवलं महाराज रावणाकडे, विरोधी पक्षाकडे भूमिका बजावण्याकरिता. तर स्वतः आपल्या वडिलांचा वध केला प्रभूंनी, तरी सुद्धा सेवा सोडून दुसरं काही केलं. तिथं अंगदजीच्या रूपात आहे. त्यानंतर पुढचा अवतार कृष्ण भगवंताचा आहे. तिथं उद्धवाच्या रूपात आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा अवतार नामदेवाचा आहे. तिथं तर नाचायचं काम केलं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, सर्व सांडोनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई. आणि तोच अवतार जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सगळ्यांचा ते दुनिया. महाराज तुकाराम महाराज सगळ्या जर 4-5 अवताराचा जर आपण विचार केला तर महाराज दासांच्या भूमिकेमध्ये आहे. म्हणजे जे मागणं मागतात तुकोबारायच्या अवतार कार्यामध्ये ते सक्सेस आहे. महाराज तुम्ही प्रयोगांती ते बघू शकता. महाराज जन्मोजन्मी हे मागणं का मागतात? कारण त्यांना त्याच्या पुढे जायचं नाही. कारण मी भक्त तू देव ऐसे करी या भूमिकेवर त्यांना राहायचं आहे. दावी रूप मज गोपिका रमना ठेवू दे चरणावरी माथा. जर ते वर गेले तर देवाच्या स्वरूपाच्या वर जातील. ते नको आहे महाराजांना. देवाला देवाच्याच ठिकाणी ठेवायचं आणि मी भक्त आहे त्या भक्ताच्याच ठिकाणी मला राहायचं आहे. म्हणून जन्मोजन्मी जर देवा तुला द्यायचा असेल तर फक्त तुझा निष्काम भावाने मला दास कर असं मागणं मागतात. दुसरं मागणं सांगितलं तुकोबा याच्यामध्ये तुमचा फायदा काय आहे? याच्यामध्ये तुमचं तुम्हाला वाटतंय पण काही जास्त फायदा नाही हो. मग तुम्ही एक काम करा, दुसरं काहीतरी मागा. मग म्हटले मला एक कर, तुझी जी वारी आहे ना या वारीचा पंढरीचा वारकरी बनव. पंढरीचा वारकरी
पंढरीचा वारकरी बनव. आता जगाच्या पाठीवर लाखो तीर्थक्षेत्र आहेत. महाराजांनी पंढरीच का मागितली असेल याची काही कारण. जगाच्या पाठीवर प्रत्यक्ष देवानी निर्माण केलेलं स्थान म्हणजे पंढरी आहे. हे मी बोलत नाही, तुकाराम महाराजांचा अगोदरचा अवतार नामदेव महाराज ते म्हणतात, असे सुदर्शनावरी मनोनी अविनाश पंढरी. भगवंताने आपल्या सुदर्शन चक्रावर ज्या नगरीची निर्मिती केली त्या नगरीचं नाव आहे पंढरी. उदंड पाहिले उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. उदंड या शब्दाचा अर्थ आहे की अनंत पाहिलं, अनंत ऐकलं, अनंत वर्णन केलं, पण आईसी चंद्रभागा, आईचे भीमा तीर, आईचा विटेवर देव कोठे, असा देव जगाच्या पाठीवर नाही महाराज. ज्याच्या चरणाला स्पर्श केल्याच्या नंतर प्रत्यक्ष जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. ज्याचा नुसता कळस पाहिला, तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. प्रत्यक्ष मोक्ष ज्याचा नुसता कळस पाहण्यामध्ये आहे, ज्याची नुसतं मुख प्रक्षालन केलं किंवा मुख दर्शन घेतलं, तर कोट्यावधी ब्रह्महत्या
पातक करणारा त्याचं पातक घालण्याची ताकद नुसती ज्याच्या मुख दर्शनामध्ये आहे. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. असा जगाच्या पाठीवर दुसरा देव कोणता आहे? असा कोणताच नाही. म्हणूनच महाराज म्हणतात मला पंढरीचा वारकरी बनव. आता वारकरी जर बनायचं असेल तर काही लक्षणं अंगावर घालावी लागतात. पहिली गोष्ट वारकऱ्याचा ड्रेस घालावा लागतो. साधं लक्षण, ड्रेस वरून ओळखतात की तुम्ही वारकरी आहात. जे हरी, बरोबर आहे का नाही? दुसरी गोष्ट, वारकरी बनायचं असेल तर तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. गळ्यात तुळशीची माळ घालावी लागते. आता आपला सप्ताह किती वर्षापासूनचा आहे? पण सगळे भक्त आहेत, वारकरी सगळेच नाहीत. त्याच्यामुळे वारकरी जर असते तर गळ्यात माळ असते. भक्त म्हणले ना काय नाही. आता प्रत्येक देवाचे वेगवेगळे भक्त आहेत महाराज. मला सांगायचं तात्पर्य आहे की गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी लागते. म्हणजे पहिले या देहावर तुळशी पत्र ठेवावं लागतं. गुरुजी खायला मिळो नाही तर न मिळो, तुळशी पत्र ठेवा. किती अवघड वारकरी बनायचं बघा. त्याच्यानंतर त्याच्या नावाचा बुक्का रोज लावावा लागतो. सगळं जाळून त्याची राख केली ती रोज कपाळाला लावावी लागते. पण एवढं जर तुम्ही केलं ना महाराज, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या अतिउच्च अवस्थेला तुम्ही प्राप्त होऊ शकता. म्हणून देवा मला बनव, पण पंढरीचा वारकरी बनव. वारकरी आम्ही, वारकरी आम्ही, वारकरी. पंढरीचा वारकरी हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, हीच माझी उपासना, लागो संताच्या चरणा. पंढरीचा भिकारी बनव, पण पंढरीचा वारकरी बनव. आता पंढरीचाच का, त्या जगाच्या पाठीवर जे तीर्थक्षेत्र आहेत ते तीर्थक्षेत्र सगळे दुपारच्या वेळेला म्हणजे माध्यान्ह काळी पुंडलिकरायाच्या पायाजवळ येतात. रोज बरं का, एक दिवस नाही. ते आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतात. आपण केलेलं पाप क्षालन त्याचं ते धुवून काढतात, पण ते मलिन होतात ना. हे कपडे जर बळालेले असले ते पाण्यात धुतले तर ते पाणी गढूळ होतं, तसं ते तीर्थक्षेत्र मलिन होतात. मग ते रोज दुपारी माध्यान्ह काळी ऋषी लोकांनी विचारलं शंकर भगवंताला, म्हणलं देवा अरे जगाच्या पाठीवर तर अनेक तीर्थक्षेत्र येतात, मग आम्ही नेमकं कुठं जायचं? आयुष्य कमी आहे, कमी आयुष्यामध्ये आम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे. तर शंकर सांगे ऋषी देवळी. माध्यान्ह काळामध्ये सगळे तीर्थ येतात. कुठं पुंडलिकरायाच्या पायाजवळ तिथं लोहदंड तीर्थ आहे, तिथं येते आणि करती आंघोळी होती पुनीत, आंघोळी करतात आणि तिथून पुन्हा फ्रेश होतात, स्वच्छ होतात आणि पुन्हा आपापल्या जागेवर जातात. हा पंढरी तीर्थक्षेत्राचा महिमा आहे. आणि तिथं चंद्राला त्यानं जे गुरुगमनाचं पातक केलं होतं गुरुपत्नीच्या, तर सगळ्यात जगात तो चंद्र फिरला, पण त्याचा तो 125 किलोचा दंड्या लोखंडाचा तो तिथं तरला महाराज. म्हणून त्याला लोहदंड तीर्थ असं नाव आहे. आणि त्या ठिकाणी सगळे तीर्थ येतात. म्हणून चंद्रभागा नदी तिथं चंद्रासारखा आकार पडला. त्या चंद्राचं नाव कायमस्वरूपी लोकांच्या स्मरणात राहावं म्हणून चंद्रभागा नदी तिथं. मागं भीमा आहे आणि पुढे चंद्रभागा आहे. मग अशा चंद्रभागेचा मला काय करतो? वारकरी बनव. का तर माझ्या चंद्रभागेच्या तीरावर जो परमात्मा उभा आहे तो काही घडवलेला नाहीये. स्वयंभूचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग, नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिकाला भेटावया. किती दिवस झाले हो महाराज? युगे झाली 28 युगापासून त्यानं कर कटेवर ठेवलेले आहेत. त्याचे चरणही सम आहे आणि त्याची दृष्टीही सम आहे. तो पाहतो आहे की माझा पुंडलिक मला कधी बस म्हणतोय. पुंडलिकाची सेवा चालू आहे आणि भगवान परमात्मा मात्र विटेवर उभा आहे.
पुंडलिकाचं काहींनी गोड कौतुक केलं. धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणिले पंढरी. पण काहींनी मात्र कडक समाचार घेतला. तुकोबाराय का अभंगात समाचार घेतात. कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली विट. मला सांगा असा परमात्मा जगाच्या पाठीवर कुठे नाही. म्हणून मला त्याचा वारकरी बनव. पंढरीचा वारकरी वारी चुकोनी हरी. इथं काही मंडळी आहेत का वारी करणारी पण एखाद्या वर्षी थांबले ते. महाराज माझ्या आईवडिलाच्या पुण्याने गुरुदेवाच्या आशीर्वादानं आता ही येणारी माझी 27वी वारी आहे. लेकरू बाळात्यात होतं बाळात्यात. पण बाळात्यातल्या लेकराला टाकून गुरुजी वारी केली. देवाने घडवून घेतली हो. वारीचा महिमा काय असतो, वारीमध्ये काय प्राप्त होतं हे वारीत गेल्याशिवाय कळत नाही गड्या. आता आपण कीर्तन झाल्याच्या नंतर जेवण कसं आहे मी जर तुम्हाला सकाळी 6 वाजेपर्यंत सांगत बसलो भात असा आहे, आमटी अशी आहे, गुलाबजामची चव अशी आहे, तरी तुमचा तृप्तीचा ढेकर कधी आहे? खाल्ल्याशिवाय नाही. तसं वारीत गेल्याशिवाय ही गोष्ट कळूच शकत नाही. अरे वारीमध्ये पावला पावलाला तो परमात्मा तुमच्या पुढे येतो. तहान लागली नुसतं मनात यावं, पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं. लगेच टँकरीने उभा राहतो. मागे पुढे उभा राहे मागे पुढे उभा लोक चालतात. सगळ्यांचे जसं विचवाचं विराड पाठीवर असतं तसं सगळ्यांचे विराड काहीच नाही मारत. पण एकही माणूस उपाशी राहत नाही. देवाचं ब्रीदच आहे. सगळ्यांना जीव घातल्याशिवाय स्वतः देव जेवत नाही मंडळी. एवढं वारीचा महिमा आहे. तुम्हाला सन्मान तुम्ही खोटं सांगता. तुम्ही जे वारी करतात त्यांना विचारा, नाही ते एकदा वारीत येऊन बघा. कारण अनुभव हीच खात्री महाराज. बरोबर आहे का नाही? उगाच इकडचं तिकडचं सांगायचं नाही. एकदा वारीत येऊन बघा. असं म्हणतात की एकदा तरी वारी करावीच. एकदा येऊन बघा आणि मग बघा वारीची काय मजा आहे. महाराज म्हणतात अशा वारीचा मला कधी विसर पडू देऊ नको. वारी चुको नेदी हरी. वारी चुकली नाही पाहिजे. काही झालं तरी चालेल पण वारी चुकवायची नाही. या वारीमध्ये काय प्राप्त होतं? तो वारीमध्ये संत संग सर्व काळ प्राप्त होतो. संत संग सर्व काळ
कल्लोळ या सानिध्यामध्ये मला काय प्राप्त होईल तर संतांचा संग प्राप्त होईल आणि खऱ्या संतांचा संग अर्धक्षण जरी घडला तरी त्याचं सुद्धा महत्व प्रतिपादन केलेलं आहे. अर्धक्षण घडता संतांची संगती आणि तेने होय मुक्ती. महत्पापापासून आपण मुक्त होऊ शकतो पण संतांची संगत घडायला पाहिजे. तिथं प्रेमाच्या कल्लोळाशिवाय दुसरं अजिबात काहीच नाही महाराज. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. विठ्ठल विठ्ठल या नामाचा गजर चालला भक्तजनाचा. पंढरी सोडून येथे बैसला प्रगटला रघुमाईचा वर. चालला नामाचा गजर. वारकऱ्यांचे समूह जमतील अबीर लावणी भजनी रमतील. टाळ मृदुंग वीणे वाजते घुमती मंजुळ स्वर. हो घुमती मंजुळ स्वर. चालला नामाचा गजर. चालला नामाचा गजर. एका सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने त्याच नामाचा गजर. विठोबार संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वार करी वारी चुकोन रे हरी. तुकोबाराने पहिल्या चरणामध्ये दास व्हायचं आणि जन्मोजन्मी व्हायचं मागितलं. दुसऱ्या चरणामध्ये पंढरीचा वारकरी व्हायचं मागितलं. याचं कारण का तर प्रेमाचा कल्लोळ आहे. आणि आणखी सगळ्यात एक महत्वाचं मागणं तुकोबार आहे. पुन्हा एकदा देवाकडे मागता अभंगाचं शेवटचं चरण. चंद्रभागे स्नान
चंद्रभागेचे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेचं स्नान अतिशय महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की चंद्रभागा म्हणजे नुसती नदी नाही, तर मंडळी माझी माय चंद्रभागा आज चांदण्यात नादी. नवे नवे माझी बहीण चंद्रभागा आणि करीत असे पापभंगा. आतापर्यंत अनेकांच्या पापाचं भंग करण्याचं काम या चंद्रभागा नदीनं केलेलं आहे. पण 2025चा जर आपण विचार केला तर सगळ्या जवळजवळ सर्वच नद्या ह्या गलिच्छ झालेल्या आहेत बरं का. म्हणून नदी वाचवा किंवा नमामि गंगे असे प्रकल्प शासनानं सुद्धा आता चालू केलेले आहेत. मला वाटतं आपण प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी होऊया. नदीमध्ये जे प्रदूषण होते ते वाचवण्याचा प्रयत्न आपण करूया. पण आपले हात तोकडे आहेत महाराज, तरी सुद्धा आपल्या परीने प्रयत्न करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. चंद्रभागेचं स्नान जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याकडे मागणं मागतात की मला ते स्नान घडू दे, चंद्रभागेचे स्नान आणि तुका मागे हेची दान. देवाकडे जर काही मागायचं असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा आणखी वेगळं काही मागण्याची गरज नाही. कारण विटेवर ज्याची पावले समान तोची एक दानशूर दाता. जो विटेवर उभा आहे तो दानशूर आहे आणि त्यानं मला वाटतं आपल्याला सगळं दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे. घर दिलं, दार दिलं, गाडी दिली, लेकरं दिली, सगळ्या गोष्टी दिल्या. पण आपलं मागायचं काही थांबत नाही. त्याच्यामुळं फार अवघड आहे. पण संत महात्मे मात्र स्पेसिफिक मागणं मागतात. ज्यांनी हाडाची काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला, नेत्राचा दिवा केला आणि हा परमार्थ तुमच्या गावापर्यंत आणून पोहोचवला, त्यांचं एकदा भजन करायचं आहे. आता भजन काय करायचं आहे, आपली वेळही संपलेली आहे आणि भोजनाकरता सगळी मंडळी उपस्थित झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पुढे आणखी आपलं लांबवणं म्हणजे नालायकपणा आहे, मूर्खपणा आहे. त्याच्यामुळे आता एकदा संतांचं भजन पण हात वर करू. ज्ञानेश्वर माऊली अपने की उतनी तो मेरी औकात नहीं. जितनी कृपा अपने की उतनी तो मेरी औकात नहीं. ये कृपा है हमारे सद्गुरुनाथ की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. आतापर्यंत दोनही मृदुंगाचार्य पंचकृषीतून आलेले सर्व टाळकरी मंडळी, आदरणीय परम श्रद्धेय परम वंदनीय येवले गुरुजी, इकडे जगताप महाराज, त्यांचे सर्व सहकारी, माझे सगळे बालमित्र परिवार यांनी अतिशय उत्तम साथ दिल्याबद्दल एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा. त्याच्यानंतर हा आवाज तुमच्यापर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने देण्याचं काम ज्या साऊंड सिस्टीम वाल्यांनी केलं त्यांना एकदा अभिवादन. आणि मनाचे काम करून आळस न देता तुम्ही वेडे वाकडे बोल ऐकून घेतले, त्यामुळे तुमच्याकरता तुम्हीच टाळ्या वाजवा. आता शेवटची चाल होईल कारण गुरुजी आलेले आहेत आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल. 5 मिनिटं फक्त पुणे उठून या ठिकाणी आदरणीय मावळ भूषण पुणे जिल्ह्याचं आपलं भूषण गुरुवर्य येवले गुरुजी आणि शिवगंध महाराज हे भैरवीची चाल म्हणते.
Thank you.
जमा